गोपाल कृष्ण महाराज की जय। मागच्या भागात काय झालं होतं, राजाईला खून आणून दिले होते केशव शेठहून भगवंतानं, आणि तिकडे गोनाई भांडली ना देवासोबत, माझा नाम्या मला वापस दे म्हणून। हे झालं होतं सगळं काही। पण आता या भागात काय हे आपण ऐका। आता ही गोनाई नामदेवाला हाताला धरून घरी घेऊन आलेली, आणि नामदेवाला काय म्हणते माहितीये, म्हणती काय रे, तू त्या इठोबाच्याच माग लागलास, तुला काही परपंच वगैरे काही आहे का नाही, माया ममता, कशाला जातोस रे? भक्ताची अशी अवस्था होते ना, भक्ताची ओढ कुठं असते, परब्रह्माकडं, आणि माया काय करते, माया हाताला धरून ओढीत आणते, नको जाऊ परब्रह्माकडं। ही माया मधात आडवी येते, म्हणून आपलं भजन पूजन होत नाही बघा। भक्ती मार्गाला लागूशे वाटतं, पण ही माया मधात येऊन काहीतरी माया विघ्न आणते। नामदेव महाराज घरी आले, बघता तर काय, पूर्ण ऐश्वर्याने घर भरून गेलेलं आहे, घरामध्ये पूर्ण वस्तू आहेत। नामदेव चकित झाले। नामदेवाचं असं झालं होतं, एक तर भगवंताकडून मायेनं प्रपंचामध्ये आणलं, आणि प्रपंचात बघितलं तर एवढं धन दर्वे, आणि जे खरे संत असतात ना त्यांना हे धन दर्वे लागत नाही। त्या नामदेवाची अशी अवस्था झाली होती, सूर्याला ग्रहण लागतं ना त्या प्रकारची नामदेवाची अवस्था झाली होती। सूर्य मलिन होतो तसं झालं होतं नामदेवाला। जसं हरण पारद्याच्या जाळ्यात सापडतं ना, त्या प्रकारे नामदेवाची अवस्था झाली होती। काय करावं काही समजतच नाही। एक तर देवापासून दूर आला, आणि त्याच्यामध्ये घरी बघतो तर हे धन संपत्ती, कसं काय परब्रह्माचं हे लागायची, ओढ लागायची। आधीच ओढ असून तरी पण जबरदस्तीनं माया आणि हे याच्यात हे करायली ना माया, म्हणून नामदेव एकदम दुःखी झालेले आहेत। जसं मेघ ढग भरून आलेले आहेत, आता पाऊस पडणार, तेवढ्यात दक्षिणेकडून वारा सुटावा आणि ते ढग पूर्ण इतळून जावेत, तशी या नामदेवाची अवस्था झालेली आहे। नामदेव गोनाईला म्हणतात, अगं आई, हे कोणी दिलेलं आहे? गोनाईला खरंच माहिती नव्हतं, कारण ती मंदिरात भांडायला गेली होती देवाला। गोनाई म्हणते, अरे मला खरंच माहिती नाही कोणी दिलं तर। राजाईला विचारलं, अगं हे कोणी दिलंय? आता राजाईनं जर सांगितलं तर हा आत्ताच ब्राह्मणाला वाटून टाकतो। काय करावं काही समजत नव्हतं। राजाई स्वयंपाकाचं नाटक करून निघून गेली। आता काय करावं, तेवढ्यात आली जनाबाई। ही जनाबाई सगळं काही घरातलं नामदेवाला सांगायची, त्याच्यामुळं गोनाईला आणि राजाईला राग यायचा जनाईचा। जनाबाई म्हणते, देवा, नामदेवा, तुम्हाला माहिती आहे का, इथे देव आले होते वाणी बनून, त्यांचं नाव विचारलं ना तर ते केशव शेठ सांगत होते, आणि त्यांनी सगळं काही आणून दिलेलं आहे बघा। हे कोण आणले माहितीये? हे भगवंतानं आणले। जनाबाईनं झालेला सगळा वृत्तांत सांगितला, तुझा मित्र बनून आला, असं झालं, सगळं काही सांगितलं। मग हे जनीचं वचन ऐकून नामदेव ढसा ढसा रडायला लागले। काय रे देवा, मी तुझ्याकडं आलो आणि तू हे काय केलंस? नाही आवडलं रे मला, मी काय हे तुझ्याकडं मागायला आलो होतो का रे? नामदेव महाराज म्हणतात, हे कृष्णा, मनमोहना, पतित पावना, भक्तवशला, भक्तभूषणा,
करुणा सिंधो जगजीवना मनमोहना श्री विठ्ठला तू अच्युत अजी अव्यक्त मायातीत निरामय अनाथनाथा करुणालय मज कारणे शिलाशिका। हे देवा तू माझ्यासाठी का शिन घेतलास रे? मी का तुला हे मागितलं होतं का? सांग ना। अरे योगी वर्षानुवर्ष तपश्चर्या करतात, त्यांना तू भेटत नाहीस आणि ह्या पाडसासाठी तू वाणी झालास का रे? केशव शेट्टी झालास? माझ्यासाठी एवढे तू कष्ट घेतलेस ना, मला नाही आवड बघ। दीनदयाळे कृष्णाबाई तू जम्या संकट घातले नाही, ऐश्य सता लवलाही धावून पायी आलाशी की। अरे मी तुला मागितलं पण नाही ना, तुझ्यावर संकट पण टाकलं नाही, तरी पण तू का धावून आलास आणि हे का दिलंस रे? मला नाही आवडलं। कामिक भक्त तू भजती त्याशी न देशी धनसंपत्ती, मी न मागता रुक्मिणीपती धावुनी प्रीती आलाशी का। अरे जे कामी भक्त असतात ना, फक्त संसारासाठी भक्ती करणारे, ते रोज तुझ्याकडं गऱ्हाणे घालतात, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, देवा माझं असं कर, देवा माझं तसं कर। तू त्यांना देत नाहीस आणि मी काही न मागून मला का दिलंस हे मला आवडत नाही धनसंपत्ती। ए देवा पांडुरंगा श्रीकृष्णा, अरे मी तुझ्याकडं काहीच मागितलं नाही ना। जसा सागरावर पाऊस पडावा त्या सागराला काहीच फरक पडत नाही बघ। समुद्रावर पाऊस पडला की त्या समुद्राला काय फरक पडतो? कारण त्याच्यामध्ये भरपूर पाणी असतं। तसं तू केलंस बघ। मी तुला कधीच मागितलं नाही रे, धन नाही, संपत्ती नाही, रिद्धी नाही, सिद्धी नाही, मुक्ती नाही मागितली। मी तीर्थयात्रा करण्यासाठी तुला पैसा नाही मागितला, फक्त मी माझ्या चित्तात तुझं नाम ठेवलंय बघ, दुसरं काहीच नाही। आणि तू का दिलंस मला हे मला नकोय। नामदेवाला देवाने धन द्यायला पटलंच नाही। नामदेवानं काय केलं, ब्राह्मणाला बोलवलं आणि ते धन दर्वे वाटून दिलं, पण स्वतःसाठी ठेवलं नाही। याला म्हणतात खरोखर निष्काम भक्ती करणारा भक्त, साधा नाही हो नामदेव, नामदेव। जो संत चरित्र ऐकतो ना, तो पंढरीतच आहे असं समजावं। बघा बरं डोळे मिटून, असं वाटतं का आपल्याला? नामदेवाचं चरित्र ऐका आणि डोळे मिटून घ्या, पूर्ण असं बोला का खरोखर मी पंढरीतच आहे आणि मी त्या नामदेवाचा आणि पांडुरंगाचा संवाद ऐकत आहे। नवजोर अंगी असता जान, तयाशी न रुचे पक्वान, ते विजास पाहिजे दारी धन, त्यास हे चरित्र रुचेना। ज्याला ताप आलेला आहे आणि त्याला अन्न गोड लागत नाही, जो विषयात गुरफटलेला आहे, त्यालाच हे चरित्र आवडत नाही। त्यास हे चरित्र रुचेना, निष्काम सती जे विरक्त, त्याशीच आवडे हा ग्रंथ, येर तमोगुणी जे अभक्त, त्यास हे चरित्र रुचेना। जो तमोगुणी आहे त्याला हे आवडणार नाही, जो निष्काम भगवंताची भक्ती करतो ना, हे चरित्र त्यालाच आवडतं। कावळ्यास पाहिजे मांसाहार, ते कायसा येतील क्षीरसागरा, तेवी अभक्ताशी हा ग्रंथ, खरा न रुचे बरा जाणीजे। जो सत्वगुणी आहे, ज्याला भगवंताची ओढ आहे, त्याच्याच हृदयात हे बोल जे आहेत ना ते रुजतात। आता पुढच्या अध्यायात बघा, शुक आहे ना, ते शुक कबीराचा अवतार घेणार आहे। तो आपण भागवतात ऐकतो, शुक सांगतात शौनकादिक ऋषी प्रम, ते शुक आता कबीराचा अवतार घेणार आहेत कलियुगात। आपण नक्की बघा पुढचा अध्याय, आता 5वा अध्याय आपण चालू करणार आहोत।
पुढील अध्यायी रस अद्भुत, शुक अवतार कबीर भक्त, तयाचे चरित्र रसाळ बहुत, परिसोत भक्त निज प्रेमे, त्याची चरित्रे युक्ती प्रयुक्ती, वर्तली तैशीच बोली जेथी, अभंगी नाम महिपती, नवल संती हे केले, स्वास्तिक श्री भक्तिविजय ग्रंथ, ऐकता तुष्टेल जगन्नाथ, प्रेमळ परिसोत भाविक भक्त, चतुर्थ अध्याय रसाळ हा. श्री कृष्णार्पण नमस्तु. गोपाल कृष्ण महाराज की जय.